मी मोठेपणा सांगतोय म्हणले. शिंगाडे महाराज, मला गर्व नाही, मोठेपणा सांगत नाही, तर त्या भगवंतानं त्याचं नामस्मरण करण्यासाठी जन्म दिला, सेवा करायला लावली. हेच माझं भाग्य आहे महाराज. कसं असतंय, ताईने सांगितलं, गावाच्या कडेला माणसाने घाण केलेली असते आणि सुरुवातीचा पाऊस आला की घाण धुवून जाते म्हणले वाळली लेंडख. खरा महाराज, लोकाला ज्ञान सांगत असताना आधी आपलं घर सुधरावं, मग गावाचा विचार करावा. गाव सुधरावं, मग तालुक्याचा विचार करावा. पण ह्यांचं तसं नाही ना. उचलली जीभ की लावली ठाळ्याला, घेतला कुटुंबागी निघाला बाळ्याला. हे असलं काम आहे महाराज. काय सांगू तुम्हाला. आणि काय म्हणले, सीतामाई आणि रामप्रभूंना वनवास आला. खरा महाराज, का वनवास आला, त्यांच्या नशिबात वनवास होता म्हणले, म्हणून त्यांना वनवास आला महाराज. पण ती देव होते म्हणून त्यांनी वनवास सहन केला. आपल्याला जर थोडा वनवास आला तर आपलं बारकवार आल्यावर झुंजून उडून जातं, तशी आपली गत होईल महाराज. मला सांगा, रामप्रभू जन्माला कधी आले? कधी आले? भर उन्हाळ्यात चैत्र महिन्यात जन्माला आले. त्यावेळेला गाराचा पाऊस पडला. कधी? भर उन्हाळ्यात. रावण जन्माला आला, रक्ताचा पाऊस पडला. आणि ही असली जन्माला आली, पाऊस देशाच्या बाहेर निघून गेला. ही आमच्या नशिबानं पाऊस आहे. गाडी गावाच्या कडला आली का पावसाने सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी 3 वाजता देवळात बसून बसून गेलो पावसात. तुझी गाडी येत राहते, तुम्ही राहत. गेल्या वर्षी सुद्धा 3 वाजता देवळात बसून गेलो महाराज. 3 वाजता पाऊस बंद नव्हता. कसं असतंय, अरे ऐका दादानो प्रारब्धाची ठेव, भिक्षुक झाले रे पांडव. अरे धनद्रव्य भाग्य सर्व सांडीला ठाव प्रारब्धे. अरे अभिमन्य शिशुपाळ ईश्वर हाती रे दिदला काळ. अरे यादव बुडाले सकळ जन, दुःख पावले दुःख ते. ताईने सांगितलं, अरे अंधार होत चालला, एक दिवा पाहिजे. आणि सध्याच्या कलियुगाला जिजाऊचा शिवबा पाहिजे म्हणले. शिवाजी पाहिजे असेल तर आधी जिजाऊची निर्मिती झाली पाहिजे, गर्भामधली हत्या थांबली पाहिजे, तर शिवाजी जन्माला येईल. गर्भामधली हत्या थांबली तर शिवाजी जन्माला येईल, नाहीतर शिवाजी जन्माला येणार नाही. महाराज काय म्हणतात, अरे शिवनेरी किल्ला पावन झाला, रक्षणाचा शिवाजी जन्माला. सोलापूर जिल्हा सांगोल तालुका, सोलापूर जिल्हा सांगोल तालुका, कल्लाच माझा गा. दादा भाव आले, दादा अरे राज्य सांडले रघुवीरा, मिळवून रे सर्व वानरा. अरे दुःख भोगले देशांतरा, दुःख भोगले देशांतरा. अरे धर्मराजा हिंडे रानोरान, कर्मी बुडाला तो रावण. अरे यादव बुडाले सकळ जन, दख पावले दुःख ते. ऐका ऐका प्रारब्धाची ठेव, ऐका ऐका
ऐका प्रारब्धाची ठेव ऐका ऐका प्रारब्धाची ठेव ऐका ऐका प्रारब्धाची ठेव ऐका प्रारब्धाची ठेव ऐका ऐका प्रारब्धाची ठेव ऐका ऐका प्रारब्धाची ठेव ऐका ऐका प्रारब्धाची ठेव अरे राज्य सांडले रघुवीरा ते सांडले रघुवीरा मिळवून रे सर्व वानरा अरे दुःख भोगले देशांतरा दुःख भोगले देशांतरा आग शिथे कळली नाही तुला लक्ष्मणाची भाषा सांग जर का ओलांडली नसतीच रेषा सांग तुझ्या जीवनाची झाली असती का दशा तात्या सीता मातेला लक्ष्मणानं रेषा घालून दिलेली होती ती नुसती लक्ष्मणासाठी नव्हती तर ती सर्व जनतेसाठी होती सीतेनं नुसती रेषेच्या बाहेर टाकता सीतेची काय अवस्था झाली मग आपण जर रेषेच्या बाहेर गेलो तर आपली काय अवस्था होईल कळलं तर भारुडाय नाहीतर जीवाला भिरुडाय महाराज हो अरे बसला वेशीला निघाला काशीला पंढरीच्या पांडुरंग एकादशीला पंढरीच्या पांडुरंग एकादशीला बसला वेशीला निघाला काशीला बसला वेशीला निघाला काशीला पंढरीच्या पांडुरंग एकादशीला पंढरीच्या पांडुरंग एकादशीला आग शिथे कळली नाही तुला लक्ष्मणाची भाषा सांग जर का ओलांडली नसतीच रेषा सांग तुझ्या जीवनाची झाली असती का दशा अरे ओ विचार ह्या पोरीच्या मनाला शिवलाय कसा मंत्र जपून उदरात गर्भ ठेवला रे कसा कुंती मातेला लग्नाच्या अगोदर सूर्याच्या मंत्रापासून एक मुलगा झाला तो कर्ण अरे लग्नादी झाली एका मुलाची माथा अरे सांग एक नाथा या पोरीने कुळाला डाग लाविला की रे आता म्हणून अरे धात बसावे धात उठावे गोष्ट आहे अर खरी बिन बापाचा पुत्र जन्मला माता बिनवती घरी बिन बापाचा पुत्र जन्मला माता बिनवती घरी बिन बापाचा पुत्र जन्मला माता धात बसावे धात उठावे गोष्ट आहे हर खरी बिन बापाचा पुत्र जन्माला माता बिनवती घरी बिन बापाचा पुत्र जन्माला माता बिनवती घरी